काम काही लोक करतायत की नगरसेवक हॉटेलला ठेवलेले आहेत, नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, काही लोक रिचेबल आहेत. मी अगदी जबाबदारीनं सांगतो, आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत. त्याच्यामुळे 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही. त्याच्यामुळं आत्ताच ताजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत. पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल. त्याच्यामुळं नाहक पक्षाची बदनामी करायची, पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं, शिंदेसाहेबांवर टीका करायची, हा काही लोकांचा उद्योग आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की उठाव झाल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक आमची आहे. जशी उठाव झाल्यानंतर विधानसभेची आमची पहिली निवडणूक होती. आमचा स्ट्राईक रेट 80पैकी 60 आम्ही जिंकलेलो होतो. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो. UBT 8 ठिकाणी निवडून आली. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो. आम्ही 29 ठिकाणी निवडून आलो आहे. 15 ते 16 ठिकाणी तुमच्याकडेच आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे. परंतु 2019ला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले. त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली. मी खरं तर ट्विट केलं आहे त्याचं. त्याच्यामुळं सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही. अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल. किती संपर्कात आहेत तुमच्या नगरसेवक संपर्कात आहेत का? 2 नाही, त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही, पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये. नाही, महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल. अजून किती दिवस शिवसेनेच्या नगरसेवकाचा मुक्काम या हॉटेलमध्ये असणार आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये काय नेमकं त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आहे? हे सगळंच मार्गदर्शन काय केलं हे जाहीरपणानं सांगायचं नसतं. भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी विकासाची कामं करायची, जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे, मनामध्ये विकासाची संकल्पना आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली. शिवसैनिक मागणी करतात महापौर होते की आज मी देखील इथे येणार आहे आणि जेवण त्यासाठी येणार आहे. काय सांगाल, ते आले देखील नाही पण ते कुठेतरी वक्तव्य केलं. मी पण स्वागताला आलो होतो त्यांच्या, पण ते आले नाहीत. मी पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना. 2.5 वर्ष शिवसैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा असावा. नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे. आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे. 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते. शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे 5 वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं, त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं. अशी देखील चर्चा आहे की ठाणे कल्याण डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन तिकडचं जे महापौर पद आहेत ती आपल्याला मिळावीत यासाठी ही संपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. हॉटेल पॉलिटिक्स काय, अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत, अनेक नगरसेवक राहिलेले आहेत, अनेक आमदार राहिलेले आहेत. आता म्हणून मी सांगितलं की हॉटेल पॉलिटिक्स हे कुठचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही, तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब
या ठिकाणी त्यांना भेटायला आलेलो आहे. सर मग या सगळ्या गोष्टींमुळे ही पहिली प्रमुख मागणी असणार आहे का तुमची भाजपकडे? कारण का ज्या पद्धतीनं महायुतीचं पहिली 2.5 वर्ष, कारण का बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी हे आम्ही सगळं टी व्हीवरनंच बघतोय. आम्ही 2.5 वर्ष मागितली, आम्ही 1 वर्ष मागितली, त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं. हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. जसं लोकसभेला संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मुस्लिम बांधवांना फसवण्याचा प्रयत्न झाला, तशाच पद्धतीनं आता जे काही 7-8 दिवस आहेत, आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा, तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे. म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील. साहेब 90 जागा शिवसेना खरं तर लढली. ॲव्हरेजली आपण पाहिलं तर 29 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. मात्र ज्या पराभवाचा आकडा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर याचं आत्मपरीक्षण पक्ष म्हणून पक्षातले नेते करणार का? नेमकं कुठे सुरुवातीलाच मी पक्षाच्या वतीनं सांगितलं की जिथं कुठं आमचं चुकलंय ते सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. पण उठावानंतर देखील मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये 3 वर्षामध्ये एवढं चांगलं मॅन्डेट घेणं याची देखील दखल खरं तर घेतली गेली पाहिजे. आणि ठीक आहे, 29च्या 50 होतील, 50च्या 75 होतील, 75च्या 100 होतील, आम्ही प्रयत्न करू ना. पण या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये कुठेतरी एमआयएम सारखा पक्ष ज्याला मुंबईमध्ये काही अस्तित्व नव्हतं त्यांच्या जवळपास 7 जागा निवडून येतात. हे कोणाचं यश की कोणाचं अपयश म्हणायचं? नाही, ज्यांनी 2019ला भाजप आणि शिवसेनेला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेसबरोबर जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, काँग्रेसबरोबर जे गेले त्यांचं हे कर्म आहे. त्यात गेल्या कित्येक वर्षांपासून आपण बघतोय मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर असावा असा आपला काही आग्रह असणार आहे का? मी याचं उत्तर मगाशी दिलं ना. जो पक्ष सत्तेमध्ये येतो अलायन्समधला, त्या अलायन्सच्या प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आमचा महापौर झाला पाहिजे, परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपकडनं देवेंद्रजींना आहेत आणि आमच्याकडनं आमचे सर्व एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आणि त्याला मगाशी मी सांगितलं की यावर्षी एक या संपूर्ण प्रवाहाला वेगळी झालर आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी 23 तारखेला सुरू होते. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना वाटतच असणार, पण जो काय अंतिम निर्णय आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेणार. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, त्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल महायुतीचं? जिल्हा परिषदेमध्ये कोकणापासून जर सुरुवात करायची झाली तर सिंधुदुर्गामध्ये कालच मी राणेसाहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी युती झाली जाहीर केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये देखील युती झालेली आहे. रायगडची आज अंतिम चर्चा सुरू आहे. आत्ताच मी पुण्याशी साहेबांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोळांशी बोललो, ते देखील उद्या 4 वाजेपर्यंत तिथला प्रश्न मिटेल. कोल्हापूरमध्ये देखील युती येते. ओव्हरऑल 12च्या 12 ठिकाणी शिवसेना आणि भाजप युती होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये देखील या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात देखील बैठक झाली आहे. महायुतीचं ठरलंय का? त्यामुळे उदय सामंत एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू त्यांनी अनेक दावे केले आहेत.